राम माधवांच्या वक्तव्यानं भाजपच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा सारवासारव करावी लागतीये। पक्षाचे सरचिटणीस म्हणून राम माधव यांनी संघाच्या अखंड भारताच्या संकल्पनेचं अल जजीरा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोरदार समर्थन केलंय। पश्चिमेकडे अफगाणिस्तानपर्यंत आणि पूर्वेकडे बांगलादेशपर्यंत भारत शांततेच्या मार्गाने एकत्र होईल असा आशावाद व्यक्त केलाय। Still believes that one day these parts which have for historical reasons separated only 60 years ago will again through popular goodwill come together and Akhand Bharat will be created. बरं, माधवांचं हे वक्तव्य प्रसारित होण्याची वेळही मोदींच्या विरोधकांना आयता मुद्दा देणारी ठरली आहे। मोदी अफगाणिस्तानातून मायदेशी येताना पाकिस्तानला उतरले, 2 तास नवाज शरीफ यांना भेटले। नेमकं त्याच दिवशी माधवांचं अखंड भारताविषयीचं वक्तव्य अल जजीरावर प्रसारित झालं। सगळंच गोंधळात टाकणारा आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। प्रधानमंत्रियों में क्या बातचीत हुई है, मुल्क को ये बताना चाहिए कि क्या मुल्क के जो सामरिक इंटरेस्ट है, जो राष्ट्रीय सुरक्षा के इंटरेस्ट है, कहीं उनसे खिलवाड़ और सौदा तो नहीं हो रहा। और दूसरी बात, प्रधानमंत्री जी को ये बतानी चाहिए कि क्या कोई पूंजीपति धनपशु भारत और पाकिस्तान के बीच में वार्ता करा रहा है। इकडे माधवांच्या वक्तव्याचं समर्थन करावं तरी अडचण आणि नाकारावं तरी अडचण अशी भाजपची स्थिती झाली आहे। त्यामुळे भाजपचे प्रवक्ते या वक्तव्याविषयी बोलताना चांगलीच सावधगिरी बाळगतायत। गवर्नेंस चलती है, द प्राइम मिनिस्टर्स विजन, आइडियोलॉजी, कमिटमेंट टू पीस, हार्मनी। कितनी बार जहां जाते हैं वो कहते हैं कि हम परिवार हैं और हर परिवार का मेंबर चाहे जो भी धर्म का हो बराबरी का होता है। कितनी बार कहेंगे? आपको कुछ नया नजर आता है तो आपको नजर आता होगा, हमें तो कुछ नया नजर नहीं आता है। हम तो उनका दिल जो है वो जो जैसे पिछले साल था, जैसे पहले था, और जो उनका दिमाग भी वैसा ही था, बिल्कुल वैसा ही। मोदींच्या हातून जरा काही चांगलं काम होत नाही तोच कुठेतरी माशी शिंकते, किंबहुना त्यांच्याच पक्षाचा कुणीतरी नेता शिंकतो आणि विरोधकांना आयती संधी मिळते। बरं, हे आजचं नाही, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हे असंच सुरू आहे। त्यामुळे पुढच्याच ठेस मागचा शहाणा या मराठी म्हणीचा विसर भाजपवाल्यांना पडलाय की काय असा प्रश्न पडायला वाव आहे, हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।